ज्या सुगतांनी 4 असंख्य 1 लाख कल्प पारमिता पूर्ण करून आपल्या सर्वांसाठी संबोधीचा साक्षात्कार करून घेतला, बुद्धत्वाचा साक्षात्कार केला, त्या तथागताला, त्या तथागताच्या सद्धम्माला, त्या तथागताच्या पावन पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्यामुळे आपणाला हे 3 रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपले सारे विघ्न टळाले, जे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुखकर्ता आणि दुःखहार्ता आहेत, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या पवित्र दिनी पवित्र विहाराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी, ज्या विहाराला महादानी सुजाता यांच्या नावाने आपण आज उद्घाटित केलं, असं हे पवित्र नगरातील हे बुद्धविहार भगवंताच्या रूपाच्या प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने व त्या योगे आपण आयोजित केलेल्या या धम्मपरिषदेच्या सन्मानपूर्वक उद्घाटन म्हणून ज्यांना आपण आमंत्रित केलं, असं पूज्य व आमच्या संघामधील ज्येष्ठ धम्मसेवकजी महाथेरा यांना त्रिवार अभिवादन करून, मंचकावर असलेल्या सर्व ज्येष्ठ भिक्षूंना प्रणाम करून, लहान्या भंतेजीच्या प्रती मैत्री भावना व्यक्त करून, या संपूर्ण पुण्यमय कार्यक्रमाचे आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदाते, दानदात्या, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, असे बरेच काही प्रसंग आहेत जे तथागत भगवान बुद्धाच्या धम्माच्या संदर्भात दीक्षित बौद्धांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहेत। ते धम्मामुळे नाही, ते बाबासाहेबामुळे नाही, ते तथागतामुळे तर मुळीच नाही, भिक्खू संघामुळे पण नाही। जे कोणी बौद्ध धम्माचा अभ्यास करून आपल्या मताने ज्याला त्यातले सिद्धांत समजले नाही, असा काही थोडा साहित्यिक वर्ग, असा काही थोडासा अभ्यासू म्हणणारा वर्ग यांनी काही संभ्रम पसरवलेले आहेत। ते आपल्या भाषणामध्ये, ते आपल्याला मिळालेल्या कुठं ना कुठं संधीमध्ये ते त्यामध्ये सांगताना सांगतात की बौद्ध धर्मामध्ये हे नाही, बौद्ध धर्मामध्ये ते नाही, बौद्ध धर्मामध्ये असं नाही, बौद्ध धर्मामध्ये तसं नाही। आणि त्यांचं ऐकून ज्या ज्या लोकांनी तशा प्रकारे आचरण केलेलं आहे किंवा तशी धारणा केलेली आहे, तर त्या त्या लोकांसाठी आणि त्या त्या उपासकांसाठी जो की खरा धम्म त्यांच्यापासून बाजूला राहिलेला आहे, जसे की काही मोठे मोठे साहित्यिक भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये विपස්සना नाही, बाबासाहेबांनी स्वीकारली नाही, अशा प्रकारचे ग्रंथसुद्धा लिहून काढलेले आहेत। त्याच्या विरोधात अनेक बाबासाहेबांनी विपස්සना स्वीकारली असे अनेक चांगले ग्रंथसुद्धा पुढे आलेले आहेत, पण समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत। बऱ्याच गोष्टीबद्दल आहे की बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म नाही, बौद्ध धर्मामध्ये स्वर्ग नाही, बौद्ध धर्मामध्ये नरक नाही, बौद्ध धर्मामध्ये ह्या अशा काही गोष्टी नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। काही काही बीड, सोलापूर, कोल्हापूर, साताराच्या भागामध्ये तर काही साहित्यिक आणि प्राध्यापक वर्ग तर असा पण निर्माण झालेला आहे, कारण मी 2006 पासून मोठ्या भंतेजीच्या छत्रछायेखाली आम्ही जवळजवळ महाराष्ट्र पिंजून काढलेल्या धम्मपरिषदेच्या अनुषंगाने, त्यामुळे तिकडच्या पट्ट्यामध्ये तर लोक भाषणामध्ये सुरुवातीलाच म्हणतात की भगवान बुद्ध म्हणायचं नाही, बुद्धाला भगवान म्हणायचं नाही, कारण ते भगवान नाहीत, त्यांना म्हणायचं तर तथागत म्हणायचं। तर त्या पट्ट्यातले प्राध्यापक लोकांना शिकवतात की भगवान त्यांना म्हणायचं नाही, कारण की भगवान राम आहे, भगवान कृष्ण आहे, भगवान येशू आहे, भगवान बुले आहेत, त्यामुळे त्यांना म्हणायचं नाही। तर लोकांना संभ्रम आहे की बुद्ध धर्मामध्ये भगवान शब्द आहे की नाही। तर असे नाना प्रकारचे जे संभ्रम निर्माण केलेले आहेत, तर ते मी प्रवचन सुरू झाल्यानंतर मधामध्ये ते शब्द कुठं कुठं आलेले आहेत आणि बाबासाहेबांनी कुठं कुठं स्वीकारलेले आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। अनेक लोकांना बुद्धाचा दाखला देऊन चालत नाही, कारण ते असे तर्क लावतात की भगवान बुद्ध 2500 वर्षापूर्वी होऊन गेले, एवढ्या मधल्या काळामध्ये हे कोणतरी मिक्स केलं। मी त्यांना बसून विचारलं की कोण मिक्स केलं, तुम्हाला एवढं कळलं, पण नेमकं कोण केलं त्याचं नाव काऊन नाही कळलं।
तुम्हाला मिक्स केलं हे तर कळलं, कारण आता तुम्ही जास्त ज्ञानी आहेत तर तुम्हाला त्याच्या पुढेही कळायला पाहिजे होतं की बा मिक्स केलं तर कोणं केलं, कुठं केलं, कसं केलं, आणि मग मिक्स केलं तर ते तुम्ही काढून लिहा ना म्हटलं मग आता की हे मिक्स केलं. काही लोक म्हणतात की हे बुद्धाला म्हणायचंच नव्हतं. म्हणलं मग काय म्हणायचं होतं ते सांगा. ते मग मुकेच बसतात, पुढं तिकडं गायब होऊन जातात. तर हे असे अजब गजबच आहेत. जसं जयंतीमध्ये नाही का, जयंतीमध्ये काही लोकांचे नारे असतात, काही लोकांचे नारे असतात. तोंडही निळं, दातही निळे, जीभही निळी, डोकंही निळं, आणि एकदम म्हणतंय ताकस्य बोलो. मी लबिना ताकतीन म्हणलं तर काय होईल, समजा असं म्हणलं जय भीम, असं काय फरक पडत नाही, तर जय भीम यानंच काय होणार आहे समजा, म्हणजे ताकस्य बोलो. एक जण म्हणे हिम्मत से बोलो, आणि एक जण म्हणे बोलना पडेगा. मी गेलो तर तो दिसलाच नाही. म्हणलं तो कुठं गेला म्हणणारा, तर म्हणे पिऊन पडलाय खाली. म्हणजे याचा अर्थ बोलना पडेगा म्हणजे बोलायचं आणि पडून जातं. पहा हे अवघड काम. म्हणलं हे तर अवघडच काम आहे, बोलना पडेगा. आणि त्याच्यानंतर दुसरा आला आणि म्हणे इकडून कोण आले, म्हणजे जय भीमवाले. मी पाहिलं तर मला कोणीच नाही दिसले. मला वाटलं खरंच आले का काय, म्हटलं कारण मुसावाद आहे बा, लोक खोटं बोलत नसतील म्हणलं आपले. तर तो जोरानं हात करून म्हणायचा, खालतून कोण आले म्हणजे जय भीमवाले, म्हणे वरतून कोण आले जय भीमवाले. मी म्हटलं तुम्ही तर लय फुल पिऊन आले. मग जे गायब झाले तर शेवट कार्यक्रमात दिसलेच नाही, शेवटपर्यंत दिसले नाही, मग गायबच झाले. तर हे जसं तसं तिकडं आहे ना, तसंच मी इकडं पाहिलं की एक मोठा साहित्यिक वर्ग आहे, ज्या साहित्यिकांवर एवढी मोठी जबाबदारी बाबासाहेब मोठ्या आशेनं टाकून गेले होते की हे लवकरात लवकर बिचारे माझ्या समाजाला प्रबुद्ध भारत बनवतील, एवढी मोठी अपेक्षा होती. 5-10 साहित्यिक सोडले तर, हा ते बिचारे 5-10 आहेत, 5-10 साहित्यिक सोडले तर बौद्ध धम्माचं अध्ययन कोण केलंच नाही. ते दलितच्या दलितच साहित्यिक राहिले आणि त्यांनी लोकांनाही दलितच्या दलितच ठेवलं. आणि म्हणून आपली जी झपाट्यानं बौद्धिक प्रगती व्हायला पाहिजे होती किंवा आचरणात्मक प्रगती व्हायला पाहिजे होती, ती याच्यासाठी झाली नाही. कारण संशोधन केल्याच्या नंतर लक्षात आलं की या समाजाने सर्वात जास्त ग्रंथ वाचले. भारतामध्ये सर्वात जास्त ग्रंथ विक्री, ग्रंथ खरेदी आणि ग्रंथ वाचन जर कोण करत असेल तर तो आजचा बौद्ध समाज आहे. पण एक गोष्ट थोडी गडबड झाली की एवढं वाचन करून सुद्धा लोकांमध्ये गफलती निर्माण झाल्या. काय कारण आहे त्याचं? कारण आपल्यातल्या फार तर 5 नाही तर 10% लोकांनी डायरेक्ट बाबासाहेबांचे ग्रंथ वाचले, पण बाकीचे 95% लोकांनी बाबासाहेबांना लिहिलेले ग्रंथ नाही वाचले, बाबासाहेबांवर लिहिलेले ग्रंथ वाचले. कोणा दुसऱ्या साहित्यिकांनी दुसऱ्यांनी लिहिलेले, बाबासाहेबाचा गौरव केलेले किंवा त्यांचे मतं मांडलेले, डायरेक्ट त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेले, जसं की जे 18 खंड असतील किंवा बाबासाहेबाच्या हयात असलेले जे ट्रान्सलेट झालेले असतील ते ग्रंथ डायरेक्ट लोकांनी नाही वाचले, 5-10% लोकांनी वाचले. त्यामुळे त्या 5-10% लोकांचं आचरण तुम्ही बघा की बरोबर आहे, नीट आहे, कारण त्यांनी डायरेक्ट बाबासाहेब वाचले. अनेक लोकांनी डायरेक्ट त्रिपिटक नाही वाचलं. त्रिपिटकावर जर कोणतरी कुठंतरी भाष्य केलं असेल, कुठं लिखाण केलं असेल, कुठं ट्रान्सलेट केलं असेल तर बहुतेक जणांनी ते वाचलेलं आहे. मूळ त्रिपिटक जे की पालीमध्ये आहे, किंवा मान्यता प्राप्त काही भंतेजींनी ट्रान्सलेट केलेलं आहे किंवा काही विद्वानांनी ट्रान्सलेट केलेलं आहे, ते वगळता दुसऱ्यांनी जे ट्रान्सलेट केलेलं आहे ते वाचल्यामुळं गडबडी होतात. मी डॉक्टर गायकवाड साहेब, उपगुप्त भंतेजी, आम्ही शासन रश्मी भंतेजीला भेटायला सारनाथला गेलो होतो त्यांच्या दर्शनासाठी. तेव्हा तिथं मोरे साहेबाची आमची भेट झाली. तेव्हा मी काही मोरे साहेबाचे 2-4 ग्रंथ हाताळले होते. तर तेव्हा त्यांना कोणीही प्रश्न विचारला नसेल, खूप विद्वान होते, आचरणात बी खूप चांगले होते, त्याबद्दल वाद नाही. पण मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की मोरे साहेब, मी तुमचं आत्ता एक ग्रंथ वाचला, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सलेट करताना भेषज वर्गातलं एक प्रकरण घेतलेलं आहे जे विनय पिटकात आहे, तुम्ही पण कधी वाचू शकता. भेषज वर्ग म्हणजे दवाचा वर्ग, भेषज म्हणजे दवा, जिच्यामध्ये भगवान बुद्धाने दवा सांगितलेली आहे की भिक्षूंनो, तुम्ही जंगलात राहता, यदा कदाचित जर तुम्हाला गळ्याचं काही फोडी, जर तुम्हाला काही तोंडातल्या फोडी, जर तुम्हाला काही हातापाताल फोडी, जर पोटात काही आजार आले, तर त्या काळामध्ये भगवान बुद्धाने एक सूत्र म्हटलेलं आहे जिच्या सगळ्या आजाराचे नावं सांगितलेले आहेत की माणसाला कोणकोणते आजार होतात म्हणून. भगवान बुद्धाचे वचन म्हणजे केवळ वंदना घेण्यापुरतं बौद्ध धम्म आहे हे मुळीच समजू नका. आज जेवढ्याही डॉक्टरांना शरीराचा शोध लागला नाही
तो सगळा शोध बुद्धाला त्या काळात लागलेला आहे. भगवान बुद्धांनी या संपूर्ण बॉडीचं, हे तुमची सोनोग्राफी जे आता करते ना विश्लेषण, त्यापेक्षाही क्लिअर भगवान बुद्धांनी या संपूर्ण बॉडीचं विश्लेषण केलेलं आहे. त्या काळातच भगवान बुद्धाने सांगून ठेवलेलं आहे की या शरीरामध्ये 32 गोष्टीचं भरलेलं आहे, दुसरं काही नाही. केसा, लोमा, नखा, दंता, तचो, मनसंग, नहारू, अठ्ठिमिज्जंग, वक्कंग, हदयंग, यकनंग, किलोमिकंग, पिहकंग, फफ्फासंग, अंतंग, अंतगुणंग, उदरीयंग, करिसंग, पित्तंग, शेंबंग, पुब्बो, लोहितंग, शेदो, मेदो, अस्सू, वसा, खेलो, सिंघानिका, लसिका, मुत्तंती, एवढे सगळे पाठ सांगितलेले आहेत. हे तुम्हाला काही 2-4 शब्द कळले असतील कधी कधी, जसं की पित्तंग म्हणजे पित्त कळलं असेल तुम्हाला, आहे का नाही. शेंबंग म्हणजे शेंबूड, आहे का नाही. पित्तंग, शेंबंग, आहे का नाही. इथं बरेच जसं अंतंग म्हणजे आतडे, आहे का नाही. अंतगुणंग म्हणजे आतड्यातली विष्ठा, आहे का नाही. अंतगुणंग ते बी माहिती आहे भगवंताला याच्यात काय काय आहे. आता बघा, अंतंग आहे, अंतगुणंग आहे म्हणजे तिच्यातला मळ आहे, पण आत्मा कुठं आला का हिचा शब्द आला का कुठं तरी. म्हणून सोनोग्राफीमध्ये आतापर्यंत शरीराच्या सगळ्या अवयवाचे ऑपरेशन केलेले डॉक्टर आहेत आणि त्यांना स्पेशलिस्ट पण म्हटलेलं आहे. जसं की डोळ्याचे स्पेशलिस्ट, कान नाक घशाचे स्पेशलिस्ट, जसं की कवटीचे स्पेशलिस्ट, त्या कवटीमध्ये असलेले जे मेंदू आहे ते मेंदूचे स्पेशलिस्ट, पुन्हा तुम्ही पाहिलं असेल की हृदयाचे स्पेशलिस्ट, आहे का नाही. काही ऑर्थोपेडिक म्हणतो ना आपण, हड्ड्याचे स्पेशलिस्ट, ते हड्ड्यामध्ये मज्जा आपल्या लोकांना माहिती आहे ते, आहे का. ते मज्जा असतो तो गदगद शिजलं त्याचे स्पेशलिस्ट, ते मज्जंग त्याचा स्पेशलिस्ट, एवढं सगळं. जसं की नशा धमना, ज्या धमन्या आहेत का नाही त्याचे स्पेशलिस्ट. कधी कधी आजकाल स्पेशलिस्ट निघली ना, केस काऊन घालतात, काय घालतात, केस लोम, त्याचीसुद्धा स्पेशलिस्ट. या एकाही गोष्टीला तथागताने आपल्या दृष्टिक्षेपातून बाहेर ठेवलेलं नाही. किती लोकांना माहीत आहे की आपल्या शरीरावर किती ठिकाणी लोम आहेत म्हणून. हे डोक्याचे केस आणि अंगावरचे केस हे फरक आहे, म्हणून याचं नाव ठेवलं आहे केसा आणि याचं नाव ठेवलं आहे लोमा. याला केसा म्हटलेलं आहे, पण या अंगावरच्या केसाला केसा नाही म्हटलं बुद्धाने, याला लोमा म्हटलेलं आहे. तर हे असे लोम आपल्या शरीराच्या किती पार्टवर माहीत आहे की तुम्हाला. आपलं शरीर तर आहे पण माहीत नाही. बुद्ध भगवान म्हणतात आपल्या शरीराच्या 31 ठिकाणी आहे ते 31. एक माणूस आला म्हणे, भंतेजी तुम्ही नेहमी सांगता सगळं फोडूनच सांगता ना. मला एवढं बी नाही फोडून सांगू, कधी तुम्ही बी शिकाव जरा, तुम्ही बी अभ्यास करावं का नाही. जसं की लोम बघा, हे आपल्या अंगावर पण आहेत, आहे की नाही. त्याच्यानंतर बघा ह्या भुवयावर पण आहेत, त्याच्या खाली आलं की बघा डोळ्याच्या पापण्याला बी आहेत, त्याच्या आणखी खाली आलं की बघा होटावर बी आहेत, त्याच्या आणखी खाली आलं की बघा दाढीवर बी आहेत, त्याच्यानंतर इकडे आले की बाहूवर बी आहेत. बाकी तुम्ही पहा बरं आता, हां सगळं आणखी पुढे बोलायचं बघा. त्याच्यानंतर कानात बी आहेत, त्याच्यानंतर नाकात बी आहेत, लक्ष नाकात बी आहेत, नाकात बी आहेत. आपल्या शरीराच्या किती ठिकाणी आहेत ते 31 ठिकाणी आहेत. त्यामुळे तुम्ही बुद्धाला साधारण नका समजू किंवा असं नका समजू की आजकाल सायन्सला धरून बौद्ध धर्म असला पाहिजे म्हणून. जे आता वर्तमानातलं जे सायन्स आहे, जे की तुम्ही नासाच्या लोकांना मानता, बिचाऱ्या शास्त्रज्ञ चांगलेच आहेत, नासाच्या लोकांनी जे संशोधन केलेलं आहे ते संशोधन एका पारड्यात आणि 2600 वर्षापूर्वी बुद्धानं केलेलं संशोधन एका पारड्यात. या दोघांचा फरक एवढा आहे की एक जमिनीवर आहे तर दुसरा आकाशात आहे, एवढा फरक आहे. अजूनही नासाच्या लोकांना बुद्धाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा संशोधन लागलेलं नाही आहे, ते प्रयत्नात आहेत. म्हणून सगळे शास्त्रज्ञ हे बुद्धाला आपले गुरु मानतात. म्हणून बुद्ध हे सुपर सायंटिस्ट आहेत. जिथं तुमचं आताचं विज्ञान समाप्त होऊन जातं, बुद्ध तिथून सुरू होऊन जातात. बुद्ध तिथून पुढं सांगणं सुरू करतात. म्हणून डोळ्याने दिसणारे सगळे उपकरणं तयार झाले, डोळ्याने दिसणारे सगळे उपकरणं तयार झाले. अशा दुर्बिणी तयार झाल्या की समुद्राच्या तळात काय काय सुरू आहे, त्या समुद्रात मासे आहेत त्यांच्या पोटातली हालचाल काय सुरू आहे, असे सुद्धा कॅमेरे यंत्र तयार झाले. हे सगळे माणसं पाहण्याचे, सूक्ष्म जीवजंतू पाहण्याचे, एवढंच नाही तर रक्तामध्ये काय काय आहे ते पाहण्याचे सुद्धा यंत्र तयार झाले. बघा, रक्तामध्ये आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला 300 शुगर आहे. आजपर्यंत कोण्यातरी माणसाने शंका घेतली का?
कोणीतरी म्हटलं का की रक्तात शुगर आहे, तर असं रक्त पुढं दाखवलं, मला इच्छातच दाखवा कुठे शुगर दाखवा, असा दावा कोण केला का? नाही. मग तुम्ही मान्य कसं काय केलं? त्यांनी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं की तुम्हाला 300 शुगर आहे, 250 शुगर आहे, पण आजपर्यंत कोणीही म्हटलं नाही की मला जर 250 शुगर आहे, साखर जर आहे, तर मला ह्या रक्तामध्ये साखर दाखव. जोपर्यंत मी रक्तात साखर पाहणार नाही तोपर्यंत मी मानणार नाही. असे अनेक लोक म्हणतात की भंते तुमच्या मुखातून आम्ही देव शब्द ऐकला, जवरक आम्हाला दिसणार नाही तवरक आम्ही मानणार नाही. मला रक्तात साखर दाखवल्याशिवाय मानतो तू, तर इकडे दाखवल्याशिवाय देव का मानत नाही? अनेक लोक रक्तामध्ये चिकनगुनिया पण आहे, रक्तामध्ये मलेरिया पण आहे, रक्तामध्ये कोरोना पण आहे, रक्तामध्ये HB कमी जास्त पण आहे. एवढंच नाही तर त्या रक्तामध्ये डेंग्यू झालेला पण कळतंय, सगळं कळतंय. लोक ते सगळं मान्य करतात का? न पाहता मान्य करतात. तुम्हाला दिसलं कधी रक्तात तुम्हाला दाखवलं की डेंग्यू आहे म्हणून? समजा ज्यांना डेंग्यू झाला तर त्या पॅथॉलॉजीवाल्याने तुम्हाला डेंग्यूचा जंतू दाखवला का फक्त कागद दाखवला? कागद दाखवला. तुम्हाला सांगितलं तुमचं HB कमी झालेलं आहे आणि तुमची BP लो झालेली आहे, पण कशी काय झाली, काय झाली, तर तुम्हाला त्या यंत्रावर सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते मान्य केलेलं आहे. तुम्ही आजपर्यंत कधी असं विचारलं का की नाही नाही मला माझ्या डोळ्यानंच पाहायचं आहे? मग डोळ्याने न पाहता सुद्धा आपण अशा अनेक गोष्टी मान्य केलेल्या आहेत. परंतु धम्मचक्कपवतन सुत्तामध्ये जे चातु महाराजीपासून तर अकनिष्ठकापर्यंत आलेले जे 21 देवलोक आहेत ते मानायला लोक आज तयार नाही आहेत. अनेक लोकांना संभ्रम आहे. काल परवाच एका विपश्ची साधिकेचा फोन आला आणि ती म्हणाली की भंते हे 21 देवलोक आहे ते अनेक भिक्षूंच्या मुखातून ऐकलं, त्यांना कसं पाहता येईल? तर म्हटलं हां आई, देवलोक पाहण्याचा तथागतांनी मार्ग सांगितलेला आहे. ती गाथा तुम्ही रोज आपल्या विहारात म्हणता, सगळे म्हणता. कोणती? दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सबदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवता गता. बघा आता ही गाथा आम्ही जोडली का कोण? बरं आता ज्यांना डाऊट आहे तर ही बाबासाहेबाच्या ग्रंथात बी आहे, बाबासाहेबाच्या ग्रंथात आहे. ही गाथा बाबासाहेबाच्या ग्रंथात आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये तुम्हाला एवढे पुरावे मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला रतनसूत्रही मिळेल, तिच्यामध्ये तुम्हाला कर्णिमेत्र सूत्रही मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पराभव सूत्रही मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला महासती पठ्ठाणही मिळेल, तिच्यामध्ये तुम्हाला धम्मचक्कपवतन सूत्रही मिळेल. फक्त तुम्ही नीट हाताळा आणि तिच्यामध्ये तुम्हाला विपස්සना पण मिळेल. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ त्याच्यामध्ये तुम्हाला पुनर्जन्मही मिळेल, तिच्यामध्ये पूर्वजन्मही मिळेल. तुम्हाला त्याच्यामध्ये एवढंच नाही तर अतीत, अनागत आणि पच्चुपन्न ह्या तिन्ही काळातलं सगळं डिटेल तुम्हाला तिच्यात कळेल. अनेक लोकांनी, विशेष नागपूरकडच्या पट्ट्यातल्या लोकांनी आता एक नवीन दावा करणं सुरू केलेला आहे. ते म्हणतात की बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जे जे काही आहे ते सगळंच खरं मानायचं नाही आहे. त्यांना विचारलं का? बरेच लोक म्हणे अहो ते तर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ना. ते म्हणते हो बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, पण बाबासाहेब गेल्यानंतर 12 वर्षांनंतर तो ट्रान्सलेट झालेला आहे आणि ट्रान्सलेट ज्यांनी केला ते तळवटकर, रेंगे आणि मभी चिटणीस हे तिघही ब्राह्मण होते, त्यांनी घुसवला असं म्हणतात. बघा हे एवढा भारी तर्क नागपूरकडून आता आलेला आहे, एवढा भारी आलेला आहे. कोण कोण? मभी चिटणीस, तळवटकर आणि रेंगे ह्या तिघांनी तिच्यात घुसळवला असेल. हे तिघही बाबासाहेबाच्या समक्ष बाबासाहेबांनी प्रमाण ठरलेले ब्राह्मण कुळातून आलेले होते. पण बाबासाहेब कितीतरी वेळेस म्हणले की माझा ब्राह्मणाला विरोध नाही, माझा ब्राह्मण्याला विरोध आहे. ह्या तिघांच्या बी काळात आपल्या PS संस्थेचं जर तुम्ही रेकॉर्ड चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की मभी चिटणीसांच्या टायमात आपले सगळे कॉलेज 1 नंबरवर होते. आपले सगळे कॉलेज 1 नंबरवर होते आणि कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू होत नव्हता. फक्त नुसतं सांगावं लागत होतं की मी आंबेडकर कॉमर्समधून विद्यार्थी आला तर त्याचा इंटरव्ह्यू न होता त्याला नोकरी लागत होती. नंतर मात्र बाकीचे ज्यांच्यावर तुम्हाला डाऊट आहे त्यांचा इतिहास काढा, त्यांनी आपल्या संस्था कशा सांभाळल्यात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून ब्राह्मणाला दोष देण्यामध्ये काही एक प्रकारचं इतिहास नाही किंवा त्याला काही आधार नाही. पण ब्राह्मण्याचा आजही आपण विरोध केला पाहिजे, जो की केवळ ब्राह्मणामध्ये नसतो. ब्राह्मण्य हे बौद्ध म्हणून घेणाऱ्यामध्ये पण असते.
ब्राह्मण्य हे बौद्ध म्हणून घेणाऱ्यामध्ये मग असतंय, सगळ्या जाती धर्माच्या लोकात ब्राह्मण्य असतंय. ब्राह्मण्य म्हणजे अशी गोष्ट, सोपी गोष्ट की जी बुद्धाच्या काळामध्ये पुरोहित वेदांगाच्या आधारानं पूजा अर्चा करून लोकाला फसवणारा वर्ग त्याला पुरोहित म्हणत होते आणि त्यालाच ब्राह्मण्य म्हणत होते. जे आज सगळ्या जाती धर्मामध्ये अशा प्रकारचं आचरण करणारे लोक असतील तेच आजचे ब्राह्मण्यवाद आहे आणि त्याला बाबासाहेबांचा विरोध होता. मग तो आपल्यामध्ये जर सुद्धा असतील तर त्याला आपण विरोध केला पाहिजे, पण व्यक्तींना केला नाही पाहिजे. जर का मग व्यक्तीला विरोध केला तर मग काही साहित्यिक म्हणतात की त्रिपिटकामध्ये सुद्धा मिक्स केलेलं आहे. त्रिपिटक, जे त्रिपिटक 500 अरहंताच्या सुमुखातून संगीतीबद्ध आणि त्यानंतर पुढं लिपिबद्ध झालेलं आहे, त्या 500 अरहंतावर संख्या घेतल्या जात आहेत. त्या 500 अरहंतामध्ये विशेष भगवान बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये 70% भिक्षू हे तुम्ही जे म्हणता तशा ब्राह्मण कुळातून आलेले होते. भगवान बुद्धाचे उजवे हात सारीपुत्र, भगवान बुद्धाचे डावे हात महामोगल्याण, भगवान पहिल्या संगीतीचे प्रमुख महाकाश्यपजी, हे सारे लोक ब्राह्मण कुळातून आलेले होते. ब्राह्मण कुळातून आलेले होते, पण त्यांच्या काया वाचा मनाने असं कुठंही भगवान बुद्धाच्या धम्माच्या विरोधातलं आचरण किंवा संभाषण झालेलं आपल्याला पाहावयास मिळणार नाही जर आपण बौद्ध धम्माचे नीट अभ्यासक असू तर. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आता याच्याही पुढं जाऊन काही वर्ग असा निर्माण झालेला आहे जो की असं म्हणू लागलेला आहे की आता वर्तमान काळामध्ये बाबासाहेबांनी ज्या आपल्याला दीक्षा घेत असताना व दीक्षा लोकांना देत असताना ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या कालबाह्य झाल्या असं म्हणण्याची हिंमत पण काही लोक करत आहेत. मी तर असं म्हणतो की म्हणणारे लोक हे कालबाह्य झालेले आहेत. म्हणणारे जे लोक आहेत ते कालबाह्य आहेत. पण तुम्ही विचार करा, बोधिसत्वाची एकही गोष्ट कधीच कालबाह्य होत नाही. बोधिसत्वाची एकही गोष्ट कधीच कालबाह्य होत नाही. जेवढी गरज त्या काळामध्ये 22 प्रतिज्ञेची होती तेवढीच गरज आज आहे आणि तेवढीच गरज जोपर्यंत ही पृथ्वी अस्तित्वात राहील तोपर्यंत राहील. का? कारण बोधिसत्वाने हे पाहिलेलं आहे की लोकांना 22 प्रतिज्ञेची नितांत गरज आहे. अनेक लोक म्हणतात की आपल्या आजूबाजूला वस्त्यामध्ये, नगरांमध्ये किंवा राजकारणामध्ये सगळ्यांसोबत राहत असताना 22 प्रतिज्ञेनुसार वागलं तर मैत्री वाढत नाही आणि संगत वाढत नाही असा त्यांचा दावा आहे. तर मग आमचे मोठे भंतेजीसुद्धा सांगतात की ज्या संघटनेमध्ये, ज्या एकीमध्ये आणि ज्या ग्रुपमध्ये नैतिकता नाही ती संघटना असून आणि तो ग्रुप असूनही काय फायदा आहे. चोरांमध्ये सुद्धा नैतिकपणा आहे. चोरीबद्दल चोरांमध्ये ठरलेलं असतं की जे वाटलं, जे चोरलं ते एका ठिकाणी येऊन जमा करायचं आणि तिथं जाऊन वाटे करायचे. म्हणून चोरही त्यांच्या नियमात नैतिक असतात, पण बाकीच्या लोकांसाठी ते तर घातक असतात. म्हणून चोराच्या संघटनेला तुम्ही काय मान्य करणार आहात? त्यामुळं चोराचंही एक संघटन असतं, चोरांचा बी एक प्रमुख असतो आणि चोरांची बी एक नियमावली असते आणि चोर त्यांच्या नियमावलीनुसार वागतात, त्यांच्या नियमावलीला कधी तोडत नाहीत ते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की ज्यामध्ये अनीतिमत्ता आहे त्या संघटनेला काही एक मान्यता नाही आहे. ज्याच्यामध्ये नैतिकता आहे आणि म्हणून नैतिकतेच्या आधारावर जे संघटन आहे जरी ते कमी लोकांचं असेल तरीही तेच पुढं देशाला आणि जगाला दिशा देणारं आहे. म्हणून कमी लोकसुद्धा जरी असले पण ते नैतिक असले, नीतिमान असले आणि ते नीतिमान लोक जर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले तर तो प्रचार खऱ्या अर्थानं होईल. नाहीतर असे धर्मांतर खूप होतील. आणि जर धर्मांतरामध्ये, आता येणाऱ्या धर्मांतरामध्ये असं ठरलं की बिना 22 प्रतिज्ञेचं आम्हाला धर्मांतर घ्यायचं आहे तर असे अनेक लोक घेतील. पुढं चालून जर असं जर झालं की ज्यानं त्यांना आपले ईश्वर परमेश्वर मानावे आणि दीक्षा घ्यावी असे तर सगळेच येतील. मी एकदा ट्रेनच्या प्रवासात होतो. एक बिचारे सद्ग्रस्त मला भेटले. ते म्हणाले, महाराज कुठं चालले?
मी म्हटलं नंतर सांगतो, पहिलं मी महाराज नाही हे मी तुम्हाला सांगतो की मी महाराज नाही. मग म्हणे तुम्ही कोण आहात? तर मी म्हटलं भगवान बुद्धाचा शिष्य आहे. लोक आम्हाला भिक्षू किंवा भंतेजी म्हणतात. बरं म्हणे भंतेजी कुठं चालले? म्हटलं मी हैदराबादला चाललो. म्हणे अच्छा. म्हणे बाबासाहेबांनी सगळं त्याला माहीत होतं, याला आम्हाला भंतेजी म्हणावं तेही माहीत होतं, त्याला हुशार होता, लय हुशार होता. म्हणे भंतेजी बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली तर हे चांगलं केलं का वाईट केलं? मी म्हटलं लय चांगलं केलं. तर म्हटलं काहून तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे, काही अडचण आहे? तर म्हणे काही अडचण नाही. म्हणे माझा पण बौद्ध धम्मावर भरपूर अभ्यास आहे. म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. किती का अभ्यास आहे? तर म्हणे जवळजवळ मला बौद्ध धम्माचे बरेच तत्त्व माहीत आहेत आणि त्याने खड 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 4 आर्य सत्य अष्टांगिक मार्ग हे जवळजवळ त्याने तोंडपाठ खडाखड सांगितलं. आणि एवढंच नाही तर त्यानं चक्क बाबासाहेबाच्या 22 प्रतिज्ञा बी म्हणून दाखवल्या त्यानं. आणि मग शेवटी सांगितलं की मी ब्राह्मण आहे. तर म्हटलं हो का? तर म्हटलं तुम्ही एवढं सगळा अभ्यास कशासाठी केला? तर म्हणे याच्यासाठी केला कारण आता लोकांना फसवायचं हे नवीन तंत्र आमच्याकडे आहे. कारण आता तुमच्या लोकात यायचं असलं तर याच्याशिवाय जमत नाही म्हणे, याच्याशिवाय जमत नाही, तर हे नवीन आमचं तंत्र आहे म्हणे. कारण बघा आपल्या समाजामध्ये जर यायचं असेल म्हणे तर तुम्हाला जे प्रिय आहे, बघा ना तुम्ही कुठंही निवडणुकीच्या अगोदर सर्वात अगोदर सगळ्याच पक्षाचे लोक बाबासाहेबापुढं नारळ फेडून आणि तिथं निळी लावून तिथूनच रॅल्या काढतात. तुम्ही पाहिलं नाही का आतापर्यंत? असे निवडणुका काढतात, मिरवणूक काढतात की जसं काय यांच्यापेक्षा कोणीच भक्त नाही. तुम्ही सुजाता बुद्ध विहार केलं ना? नाही तुम्ही एवढे भारी नाही, बुद्धाचे अनुयायी केले भारी असे दाखवतील. तुम्ही सहज केलं असं म्हणतील ते. त्यांनी जे केलं आता बाबासाहेबापुढं जर का असं नारळ फोडलं आणि निळा टिवका लावला किंवा एखादा सभेमध्ये एखादा व्यक्ती मंत्री आमदार खासदार येऊन त्याने जर का जय भीम म्हणलं तर एवढे लोक खुश होतात, बाप रे बाप, सगळे लोक जय भीम. अरे त्या साहेबानं जय भीम म्हटलं, त्या साहेबांनी काय म्हटलं? जय भीम म्हटलं. मी माझ्या प्रवासनात म्हटलं की तुम्हाला जय भीम ऐकू आलं पण मला जीव घेईन ऐकू आलं म्हटलं. 5 वर्षांनी तुमचा जीव घेईन, 5 वर्ष तुमचा जीव घेईन, मी हे ऐकलं. मग तुम्ही कसं काय नाही ऐकलं? म्हणजे पण तुम्हाला कसं काय ऐकू आलं? म्हणलं तुम्हाला मी 5 वर्षात येईन ऐकू म्हटलं, ये मला तेव्हाच ऐकू आलं. जय भीम नाही म्हणलं ते जीव घेईन म्हटलं. आलं लक्षात? तुमच्या सगळ्यांनी द्या, मीच घेईन, जीव घेईन, जय भीम मीच घेईन असं पहा. तुम्ही जवळ जाऊन ऐका काय म्हणतात ते, तर तुम्हाला ते ऐकू नाही येत नीट. त्या ठिकाणी एक मंत्री साहेब काय म्हटले की भगवान बुद्धाने सांगितलेला हा सद्धम्म 1 नंबरवर आहे. इथं 4 धर्म संस्थापक आहेत, मोहम्मद पैगंबर, येशूजी, कृष्ण आणि बुद्ध. या सगळ्यांमध्ये बुद्ध श्रेष्ठ आहे म्हणे. एवढ्या टाळ्या वाजल्या, लय टाळ्या वाजल्या. आणि नंतर जय भीम म्हणले, लय टाळ्या वाजल्या. मला उपगुप्त भंतीजीने इशारा केला, म्हणे घे म्हणे बरोबर काय घ्यायचं. मला हा घेतो म्हणे. मी त्याचा भरोशाचा बॅटमॅन आहे, भंतीजीचा भरोशाचा बॅटमॅन. त्याला माहिती आहे की याला उतरवलं की हा चौकार छक्का मारतो, याला माहिती आहे, हां भरोशाचा बॅटमॅन आहे. मग नंतर मी माझ्या संभाषणामध्ये त्यांना एकदम आदराचं स्थान देऊन म्हटलं की पूज्य भिक्खू संघाच्या समोर आदरणीय मंत्री महोदयांनी जी गोष्ट म्हटलेली आहे ती एकदम सत्यच आहे. खरंच भगवान बुद्ध श्रेष्ठच आहेत आणि खरंच श्रेष्ठ आहेत. ती ही गोष्ट म्हटली, पण माझी त्यांना एवढीच विनंती आहे की हीच गोष्ट त्यांनी आसाराम बापूच्या स्टेजवर जाऊन म्हणण्याची हिंमत करावी व रामदेव महाराजाच्या स्टेजवर जाऊन म्हणण्याची हिंमत करावी किंवा एकदा कीर्तनात जाऊन म्हणण्याची हिंमत करावी. मग आम्ही समजू की हे खरं बोलतात. ते एकदम बारीकच झाले. ते म्हणजे अवघडच काम सांगितलं, आमच्यात येऊन काय सांगायचं हे तर आम्हाला माहीतच आहे, हे तर आम्हाला माहीतच आहे. म्हणून तुम्ही ध्यानात ठेवा की एखादी गोष्ट कुठं जाऊन म्हणायची, ही कशी म्हणायची, ही म्हणल्यामुळं तो व्यक्ती तसा श्रेष्ठ होईल असं काही नाही. अनेक साहित्यिक लोकंसुद्धा बुद्ध हे खूप श्रेष्ठ आहे असं सांगतात, पण जेव्हा आम्ही त्यांच्याकडे विद्यार्थी असताना जाऊन म्हणायचो की सर बुद्ध श्रेष्ठ आहे असं तुमच्या पुस्तकात आम्ही पाहिलेलं आहे, मग तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा कधी घेता? म्हणे तुम्हाला काय करायचं आहे पोरो, आम्ही लागलो होतो ना. नाही आम्हाला पाहायचं की तुमचं कर्णीन कथनी एक आहे का? नाही म्हण तसं फक्त लिहावं लागतंय. म्हणजे का? म्हटलं सर का लिहावं लागतंय हे मला कॉलेज जीवन कळलं. का? कारण मग याच्यासाठी लिहावं लागतंय कारण वाचणारा वर्ग तुमच्याकडेच आहे आणि म्हणून आमचे पुस्तकं दुसरीकडे कुठंच खपत नाही म्हणून ते लिहावं लागतंय. कारण आमचे बँक बॅलन्स व्यवस्थित होतात म्हणून. तुम्ही बँक बॅलन्स चेक केले नाही, साहित्यिक वर्गाचे बँक बॅलन्स चेक करा. आम्हाला CID सारखे हेच काम होते विद्यार्थी असताना.
म्हणून उपासक आणि उपासिकांनो हे सगळा भानगडा पाहिले आम्ही की हे एकीकडे बोलणं आणि एकीकडे वागणं वेगळं असतं, परंतु बोधिसत्व बाबासाहेब हे तसे नव्हते. बाबासाहेब जसे होते तसेच होते. म्हणून मायमावल्यांनो, उपासक उपासिकांनो, बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आजही कालबाह्य झालेल्या नाही आहेत. त्याची आता उलट जास्त गरज आहे. कारण शासनामध्ये असलेले लोक वारंवार आम्ही या देशाला हिंदू राष्ट्र बनवणार आहोत असं मध्ये म्हणतात. तर हिंदू राष्ट्र हे जे बिचारे बाबासाहेबाला न समजून घेणारे, पण बाबासाहेबामुळं रिझर्वेशनमुळं सगळ्या मोठ्या पदांवर गेलेले आणि केवळ पूर्वीचे महार बौद्ध सोडून बाकीचे जे काय आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत आहे की त्यांना अजून हिंदू राष्ट्र म्हणजे काय माहीत नाही आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे काय? तर हिंदू राष्ट्र म्हणजे रामराज्य. रामराज्य म्हणजे काय? हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्र म्हणजे काय? मनुस्मृती संविधान. मनुस्मृती म्हणजे काय? चातुर्वर्ण व्यवस्था. चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे काय? ब्रह्माच्या तोंडातून जन्मले त्यांनी शिकवायचं, त्याच्या बाहूमधून जन्मले त्यांनी लढवायचं, पोटातून जन्मल्याने व्यापार व्यवसाय करायचा, खरेदी विक्री करायची, आणि जे पायातून जन्मले त्यांनी ह्या तिघांची सेवा चाकरी करायची, असा त्याचा अर्थ आहे. मग जे बिचारे आज मिलिटरीमध्ये आहेत, जे बिचारे, आता आपण असं गृहीत धरू क्लास 1 अधिकारी म्हणजे ब्राह्मण, आपण असं गृहीत धरू की क्लास 1 अधिकारी म्हणजे ब्राह्मण, आणि मिलिटरीमधले सगळे तिन्ही दल म्हणजे पोलीसपासून SRP, CRP, बटालियन, कमांडो, सगळे त्याच्या कर्नलपासून तर शिपायापर्यंत सगळे काय? क्षत्रिय. आणि जेवढे बी व्यापारी आहेत हे या बाटा बिटापासून हे सगळे जेवढे आहेत व्यापारी जेवढे आहेत हे सगळे कोण आहेत? वैश्य. म्हणजे टमाटे विकणारे टमाटे हे करणारे, बटाटे विकणारे बटाटे घेणारे, हे जेवढे काही व्यापारी आहे, समजा कांदे विकणारे, मिरच्या विकणारे, भाजीपाला विकणारे, एवढंच नाही, किराणा दुकान विकणारे, साड्या विकणारे, सोनं विकणारे, हे सगळ्या क्षेत्रात लोक हे म्हणजे वैश्य. आणि उरले सुरले मग नंतर महानगरपालिकेमध्ये जे बी बिचारे कामाला आहेत, हे झाडू मारणारे, सगळे मारणारे. महानगरपालिकेमध्ये झाडू मारायला केवळ बौद्धच नाहीत, काही मराठी बी आहेत भरपूर जण. म्हणजे हे सगळे समजून घ्यायचं समजा शूद्र अशा भाषेमध्ये. मग आता समजा चातुर्वर्ण व्यवस्था जर झाली तर जे बिचारे राजपूत बटालियन, मराठा बटालियन, एकीकडे आहे महार बटालियन, एकीकडे आहे गोरखा बटालियन, या बटालियन आहेत. मग आता क्षत्रियाने लढायचं तर मग या बटालियनमध्ये कोण जाईल? कोणते राहतील? फक्त राजपूत हे कशामध्ये मोडतात? त्यांच्या भाषेमध्ये. मग बाकीच्यांना काय होईल? बाकीच्यांना प्रवेश होईल का तिथं? मग म्हणून बाबासाहेब म्हणतात की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. हे वाक्य कधीच आहे माहिती आहे तुम्हाला बाबासाहेबाचं? हे येवले मुक्कामी बाबासाहेबांनी जी धर्मांतराची घोषणा केली होती त्या दिवसचं वाक्य आहे. त्या दिवशी काय म्हटले बाबासाहेब? हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हाती नव्हतं, पण आता मात्र हिंदू म्हणून मी जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मी मरणारही नाही, कारण ते माझ्या हातात आहे. आणि तेव्हा बाबासाहेबांनी एक इशारा दिला. कोणता इशारा दिला? बाबासाहेब म्हणाले, जा गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. कोणाला सांगितलं काम? हे आपल्याला सांगितलं होतं काम. हे काम आपल्याला सांगितलं होतं. त्या बिचाऱ्यांना जाऊन सांगा. कोणाला? जसं की SC सुटले की मग आहेत NT, VJNT, OBC आणि मायनॉरिटीज जे की अल्पसंख्याक, यांना जाऊन सांगा की तुम्ही अजूनही गुलाम आहात. मग आता कसं सांगा जाऊन? तर त्याचा दाखलाही दिला बाबासाहेबांनी. म्हणजे जर त्यांनी कदाचित विचारलं की आम्ही गुलाम कसे काय आहोत, तर बाबासाहेब म्हणाले त्यांना मनुस्मृतीमध्ये सहस्रकुंड नावाचा एक अध्याय आहे, त्या अध्यायाचा दाखला देऊन फोडून सांगा. हे OBC भाऊ जर तुमचं ऐकलं नाही तर त्यांना फोडून सांगा, ए OBC भावांनो, तुमच्याबद्दल ज्या ब्राह्मणांच्या मागं तुम्ही फिरू लागले, ज्या ब्राह्मणांच्या पाठीमागं तुम्ही री ओढू लागले, ज्यांच्याबरोबर तुम्ही बी हिंदू राष्ट्राचं गुणगान करणार आहात, तर त्या ब्राह्मणांनी तुमचा गुणगौरव मनुस्मृती नावाच्या सहस्रकुंड अध्यायामध्ये कसा केलाय? बाबासाहेब म्हटले मनुस्मृती हा ग्रंथ बहुजनाला दिलेल्या शिव्याचा संग्रह आहे आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे सहस्रकुंड नावाचा अध्याय हा स्पेशली बहुजनाला शिव्या देण्यासाठीच बनवलेला आहे.
आणि तरीही लोक सत्यनारायणाच्या पूजामध्ये त्याचा पाठ करतात, स्वतःला शिव्या देण्यासाठी भटजीला बोलून आणतात आणि त्याला तूप खाऊ खाऊ घालू घालू म्हणतात आम्हाला शिव्या दे. बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जाळताना 2 ब्राह्मण ठेवले, एक म्हणायला आणि एक जाळायला. आणि बाबासाहेब तो श्लोक म्हणायला लावायचे आणि वाट पाहायचे की कोण्यातरी एखाद्या स्वतः म्हणलेल्या ब्राह्मणाने बाहेर यावं आणि मला विचारावं की बाबा आमचा पवित्र ग्रंथ तुम्ही काहून जाळू लागले. तेव्हा मी सांगेन की बाबा हे पवित्र नाही, हा सोनाराला दिलेली शिवी आहे आणि जाळ, ही लवाराला दिलेली शिवी आहे जाळ, आणि आपल्या मराठी भावाला दिलेली शिवी आहे जाळ. आणि मग बाबासाहेबांनी तिथे थोडून सांगितलं, ते बाजूचे जे हजर होते म्हणून बाबासाहेबासोबत ते साळुंके परिसरापासून ते सगळे लोक जे जुटले मराठी वर्ग, ते काहून जुटले माहिती आहे का? कारण बाबांनी संस्कृतमधून फोडून सांगितलं त्यांना, अरे इकडे ये म्हणे, तुला संस्कृत कळतंय का म्हणे? म्हणे नाही बाबा, तो थोडं थोडं तर कळत असेल. मग बाबासाहेब सांगितलं, बघ म्हणे या सहस्रकुंड अध्यायामध्ये तुम्ही मराठा 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 म्हणणारे भाऊ बघ म्हण तुम्हाला काय शिवी दिली. म्हणे काय? कुणबटम दसकटम, कुणबटम दसकटम, अक्कल थोडी बायको विकून घेतली घोडी, आला तर रुमण्यासी आणि गेला तर ढोमण्यासी. असं सहस्रकुंड नावाच्या अध्यायात आहे. जा आपल्या मराठी भावाला जाऊन सांगा की तुम्ही ते वाचा आणि मग बंड करून उठा, आणि मग ते बंड करून उठतील आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराची कास धरतील आणि मनुस्मृती जाळण्याचं समर्थन करतील. म्हणून बाबासाहेबांनी वाचून दाखवलं त्याला. नंतर बोलवलं, अरे बघ म्हणे सोनार भावाबद्दल काय लिहिलंय, काय म्हणे सोनार सख्या बहिणीची भाड खाणार असं तिच्यात लिहिलेलं आहे. सहस्रकुंडमध्ये मनुस्मृती नावाच्या ग्रंथात एक सहस्रकुंड नावाचा अध्याय आहे आणि त्या अध्याय सोनार भावाबद्दल असं लिहिलेलं आहे. मुसलमानाबद्दल आणि त्याच्याबद्दल सांगू नाही वाटत असे शिवी आहेत. तुमची इच्छा असं ऐकायची सांगतो, लय अवघड आहे ते, लय डेंजर आहे. पण तरी तेल्याबद्दल लिहिलं आहे. तेल्याबद्दल काय लिहिलं आहे की सकाळी उठल्यावर सगळ्याचे तोंड पाहावे पण तेल्याचं पाहू नये. आणि आता तेल्याचंच तोंड दिसते सकाळी सकाळी. नरेंद्र मोदी येतीलच आहेत ना, ज्याचं नको त्याचं तोंड दिसतं आहे का नाही. आता त्या सहस्रकुंड नावाच्या अध्यायानुसार जर अभ्यास केला तर भारतात चुकीचं झालेलं आहे. कारण मनुस्मृती म्हणते की तेल्याचं तोंड पाहू नये आणि यांनी तर तेल्याचं तोंड दाखवलेलं आहे. म्हणून कमीत कमी 24मध्ये तरी पाहू नका, एवढं तरी करा कमीत कमी. आमचं नका पालन करू पण त्या मनुस्मृतीचं तर पालन करा. त्या मनुस्मृतीत सांगितलेलं आहे की तेल्याचं तोंड पाहणं अशुभ आहे. आणि मला तरी असं वाटतंय की मनुस्मृतीत काही खरं असो नाही असो, पण हे मात्र खरं आहे. कारण आजचे दिन आलेच नाही, म्हणजे याचा अर्थ नक्कीच आहे. तसं बाकीच्या तेल्या भावाबद्दल नाही, त्यांचं तोंड पाहणं लय चांगलं आहे. पहा चांगली गोष्ट आहे, हे मी सांगू लागलो तुम्हाला की तो जर अध्याय खरं मानला तर मग मात्र तेल्याचं तोंड पाहणं अशुभ आहे असं मनुस्मृती ग्रंथातला सहस्रकुंड नावाचा अध्याय म्हणतो. मी नाही म्हणे ती गोष्ट. कोण म्हणतंय? मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये सहस्रकुंड नावाचा अध्याय तिच्यामध्ये आहे. मग विचार करा, जा गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराची कास धरतील आणि मनुस्मृती जाळण्याचं समर्थन करतील. आणि म्हणून उपासक उपासिकांना मोठी जबाबदारी आहे, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. असे अनेक सिद्धांत आहेत की या देशातल्या लोकांना कळाले नाही. मध्यंतरी मला असं वाटतं तो अमोल नावाचा एक आमदार आहे, तो आपल्या स्टेजवर येऊ बऱ्याच वेळेस भाषणं देऊन गेलेला, मिटकरी का काहीतरी नाव आहे. त्याने एक गोष्ट काढली होती जी की मी 15-16 वर्षापासून सांगत आहे. त्यांनी ती आता सांगणं सुरू केली, जे की आपण सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी कर्डक नावाच्या एका ग्रस्ताला पत्र लिहिलेलं आहे. वामनदादा नाही, दुसरे कर्डक आहे, तिच्यातलेलं प्रिय कर्डक, ते पत्र पण आपल्याकडे आलेलं आहे. मी आता ग्रुपवर टाकतो. प्रिय कर्डक, दीक्षित बौद्धांनी आपलं लग्न कसं लावावं. हे कर्डका, दीक्षित बौद्धांना जाऊन सांग की लग्नामध्ये 3 गोष्टी करू नका आणि 3 गोष्टी आवर्जून करा. 3 गोष्टीमध्ये एक की विधीसाठी नारळ ठेवू नका, कारण ते नागवंशी आणि भिक्षूचे डोके कापण्याचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट, सप्तपदी करू नका, कारण पूर्वी बहुजनाच्या पोरी ह्या ब्राह्मणांच्या घरी 3-4 दिवस पवित्र करण्यासाठी पाठवावं लागत होत्या. कारण ब्राह्मण म्हणत होते आम्ही भूमीवरले कामदेव आहोत, आम्हीच महिलांना पवित्र करू शकतो, म्हणून त्यांच्या घरी नांदवायसाठी पाठवावं लागत होत्या. आणि मग ज्या पोरासंग लग्न झालं त्याच्या घरी पाठवावं लागत होत्या. पण हे कर्डका, पुढं काय झालं, बहुजनाच्या पोरीचे लहानपणीच लग्न होऊ लागले आणि हे ब्राह्मणाच्या घरी पोरी पडून राहू लागल्या. कारण एकदाच 100 पोरी गेल्या तर कोणासोबत वाईट कर्म करण, कोणासोबत करण. आणि म्हणून 4 दिवसापेक्षा पोरी 10 दिवस 15 दिवस 1 महिना पडून राहू लागल्या. लोक बहुजनाच्या 4दा पोरीला घ्यायला जाऊ लागले. आमच्या सुनाचं काय झालं, आमच्या पोरीचं काय झालं, काहून नाही पाठवलं. ब्राह्मणामध्ये लक्षात आलं बहुजनामध्ये जर उद्रेक झाला तर हल्ला होईल, म्हणून एक नवीन युक्ती काढा
आणि नवीन युक्ती म्हणून त्यांनी नंतर एक कलम जोडलं. कोणतं जोडलं? आता बहुजनांनी लग्न करतानाच 7 फेरे मारायचे आणि प्रत्येक फेऱ्याला म्हणायचं, एक फेरा मारायचा आणि म्हणायचं ब्राह्मण आहे का, आणि जर तिथं आवाज नाही आला तर मग त्या पोरीने एक पाऊल पुढे टाकायचं आणि म्हणायचं आता तुझे अजून झाले नाही, आता येऊ लागले तुझे होण्यासाठी. मग नंतर आणखी एक पाऊल पुढे टाकायचं दुसऱ्या राऊंडला आणि मग घोषणा करायची की भूमिदेव आहे का, कामदेव आहे का, आणि मग जर तिथं आवाज नाही आला तर मग दुसरा पाऊल पुढे टाकायचा. असे 6 पावलाला ती बराबरीने येते. 6 पावलामध्ये जर ब्राह्मण येऊन म्हणला की हजर आहे तरी त्याच्यासोबत पाठवायची. पण 7वा पाऊल ती सप्तपदीमध्ये त्या नवऱ्याच्या पुढं टाकते आणि नवऱ्याच्या पुढं टाकल्यानंतर मग जर ब्राह्मण येऊन म्हटलं की मी हजर आहे तरी त्याच्यासोबत पाठवायचे नाही, मग आपल्याच घरी पाठवायचे. म्हणून हा कायदा केला. म्हणून बाबासाहेब म्हटले की हे कर्डका जाऊन सांग या दीक्षित बावदांना की तुमच्या लग्नामध्ये नारळ ठेवू नका आणि सप्तपदी करू नका. आपल्या पोरी आपल्या घरी नांदायला जातील, आपल्या पोरी आपल्याच घरी पवित्र होतील, त्यांना अपवित्र करून त्याला खोटं पवित्रचं नाव देण्याची गरज नाही. म्हणून बाबासाहेब त्या पत्रात लिहितात की सप्तपदी करू नका आणि आणखी काय म्हणतात, कन्यादान करू नका. पण आपल्याला तो शब्द देऊन टाकला. कन्यादान म्हणजे आपल्याला काय वाटतंय, हे भांडे कोंडे, हे फ्रीज कूलर बिलर याला कन्यादान म्हणतात का? हे कन्यादान नाही. पूर्वी असं होतं, ही कन्या म्हणजे पोरगी. कन्या हा शब्दच काम वासनेतून आलेला आहे. त्यामुळं आपल्या पत्रिकेमध्ये तुम्ही आमक्याची टमक्याची द्वितीय कन्या फिन्या लिहू नका. कन्या शब्दच लिहू नका. पत्रिकेमध्ये वधूवर पण लिहू नका. वधूवरचा अर्थ पण चांगला नाही. मराठी डिक्शनरीमध्ये जाऊन पहा, वधूवाराचा अर्थ होतो धगड्यान धगडी, म्हणजे पाटण रुसणा जाऊन बघा तुम्ही मराठी डिक्शनरीमध्ये. मग आम्ही काय म्हणावं, पाट्यानं रुसण्याच्या गळ्यात हार घालावा आणि रुसण्यानं पाट्याच्या गळ्यात हार घालावा आणि नंतर तुम्ही मसाला वाटावा असं म्हणावं का लग्नात? तिसऱ्या साधूला काय म्हणावं? म्हणून वधूवर लिहू नका. आतापर्यंत ज्यांनी लिहिलं असेल ते लिहू द्या, काय हरकत आहे. आता तरी जसं आम्हाला माहीत झालं तसं सांगतो. आम्हाला जेव्हा माहीत होतं तेव्हा सांगितलं, जवरक माहीत नव्हतं तवरक. म्हणून वधूवर हा शब्द बी चांगला नाही आणि कन्या हा शब्द बी चांगला नाही. पण मात्र लग्नामध्ये जे नवरदेव नवरी आहे त्यांच्यासाठी पाली भाषेमध्ये एक परफेक्ट शब्द आहे, दारिका. दारक आणि दारिका. काही लोक म्हणते तिचे दारक कुठून आणलंय? अरे हे पालीतून आणलंय, आहे का नाही? आणि कन्या कुठून आले? काम वासनेतून आले. आता तुम्ही बघा कुठून आले. एक बुद्ध वचन आहे आणि एक काम वासनेचं वचन आहे. म्हणून तुम्ही दारक लिहा, दारिका लिहा. कोणाला नाहीच आठवलं लवकर तर सुपुत्री लिहा. नाहीच लवकर आठवलं तर उपासिका लिहा. नाहीच लवकर आठवलं तर आयुष्यमती लिहा. पण धगडी लिहू नका. ते कशाला लिहता? आपले पोरं का धगडी आहेत का? पाटा रुसणं आहेत का? ते पाटा रुसणं नाहीच ना. म्हणून उपासिकांनो, आणखी तुम्हाला काय फसवलं नाही. मी कालच्याच प्रवासात सांगितलं, अनेक भिक्षूंनी अनेक लोकांनी असे मेसेज लिहिले की भगवान बुद्धाच्या धम्म आणि विनयामध्ये एका भिक्षुनीकडून पुरुष माणसाने दीक्षा घेण्याची परंपरा नाही, हे विनयाला सोडून आहे. पण त्याच्यावर भाष्य अनेक लोकांनी केलं, नाही स्त्री पुरुष समानता आहे. कोणी कोणाकडून बी घेतली तर काय हरकत नाही, कोणी कोणाकडून बी घेतली पाहिजे. असं म्हणल्यावर महिलांना लई बरं वाटलं. असं म्हटल्यावर काही लोकांना बी बरं वाटलं. काही लोकांना ते त्याच्याही पुढे जाऊन मजल मारली. ते म्हणाले की हे जे वाक्य आहे धम्मविनयात आहे, आम्हाला वाटत नाही की बुद्ध असं म्हणले असतील म्हणून. ते काय म्हणतात, नाही हे मतातच कोणीतरी भंतीजीने घुसडवलंय. त्याला म्हणलं त्या भंतीजीचं नाव सांगा, कोण घुसडवलंय. त्यांना डाऊट आहे की ह्या धम्मविनयामध्ये कोण्या भंतीजीने मिक्सिंग केली. अरे कोण्या भंतीजीने मिक्सिंग नाही केली. हे पाश्चात्य अरहंताच्या मुखातून आलेली गोष्ट आहे. आणि तुम्हाला आणखी तुमचा डाऊट काढून टाकतो. तुमचा जर पाश्चात्य अरहंतावर विश्वास नसेल, असला पाहिजे, एका अरहंतावर असला पाहिजे. एक अरहंत पूर्ण पृथ्वीला हँडल करू शकतात एवढं ज्ञान असते. तुम्ही साधारण समजू नका काही गोष्टी. ते कसं ज्ञान असते हे मी फोडून सांगू सांगतो तुम्हाला टप्प्याटप्प्यानं. तुमच्या लक्षात येईल की ते काय ज्ञान असते. उपासिकांनो, जिथं पाश्चात्य अरहंत आहेत त्या पाश्चात्य अरहंताकडून कधी चूक होणार नाही. पण एवढंही करून जर तुम्हाला असं वाटत असेल की त्रिपिटकामध्ये काय मिक्सिंग झालं, तर मग पुन्हा तुमची शंका डायरेक्ट बाबासाहेबावर येते. का? कारण 6व्या संगीतीच्या टायमामध्ये ब्रह्मदेशामध्ये जेव्हा 1954ला 6वी संगीती सुरू आहे, आपले बाबासाहेब तिथे गेलेले आहेत आणि 6वी संगीती सुरू आहे. आणि जर का त्रिपिटकामध्ये मिक्सिंग सुरू असतं तर बाबासाहेब शांत बसले असते का? ज्या धम्माची दीक्षा मी यांना देणार आहे तर त्या धम्माचा जो ग्रंथ आहे त्रिपिटक, कधी ना कधी माझे हे लेकरं, माझे हे मुली, माझे मुलं वाचतील. आणि जर हिच्यात आताच चुकीचं लिहिल्या जात आहे तर मी असंच डोळे लावून सहन करीन. अशा मताचे बाबासाहेब होते. तुम्हाला असं वाटतं का? अरे द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा ग्रंथ जेव्हा त्यांनी तिथंच लिहिला
आणि त्या प्राध्यापकानं म्हटले की मला हा छापायचा, तेव्हा सगळ्यांनी विरोध केला. इंग्लंडमध्ये बाबासाहेबांनी विरोध केला. बाबासाहेब काय म्हटले, सर किंवा त्या पत्रकारांनी म्हटले, तुम्ही मला इथं विरोध केला म्हणून तुम्हाला असं वाटतं का की मी हा ग्रंथ छापणार नाही? मी माझ्या देशात जाईन आणि मला मानणारे लोक असे आहेत की ते मला 5-5 पैसे जरूर देतील आणि 5-5 पैसे जरी मिळाले, 10-10 पैसे जरी मिळाले तर याच्या छापण्याचा जेवढा खर्च आहे तो लवकरच छापला जाईल. आणि म्हणून इंग्रज अधिकारी सगळे घाबरले. तेवढ्या एका ग्रंथामुळे इंग्रजीतून पळून गेले. गांधीजीचे सगळे सत्याग्रह फेल गेले, पण बाबासाहेबांच्या एका ग्रंथावर हा देश स्वतंत्र झालेला आहे. द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, रुपयाची समस्या, तो ग्रंथ कधीतरी तुम्हाला जर वाचता आला तर वाचा, मग तुमच्या लक्षात येईल की सगळ्या जगाच्या वेशीवर बाबासाहेबांनी इंग्रजाचा दुपट्टी धोरण त्याच्यामध्ये नीट सांगितलेलं आहे की यांचं धोरण पद्धती कशी आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, मायमाऊल्यांनो, त्या संगीतीला बाबासाहेब हजर होते आणि बाबासाहेबांनी मिक्सिंग होऊ दिली नसती. बाबासाहेब स्वतः होते आणि ती एकमेव अशी परिषद आहे म्हणजे संगीती आहे. बाबासाहेबाच्या अगोदर 5 संगीत्या झाल्या, त्यातल्या 3 आपल्या देशात झाल्या, 4थी श्रीलंकेमध्ये झाली आणि त्या 4थ्या संगीतीमध्येच भगवान बुद्धाचे 84,000 जे वचनं आहेत ना हे लिपिबद्ध झाले, ताम्रपटावर लिपिबद्ध झाले. ते कसे काय लिपिबद्ध झाले? कारण 12 वर्षाचा दुष्काळ पडला होता. 12 वर्षाचा दुष्काळ पडल्यामुळं सगळे समुद्र किनारपट्टीला राहत होते आणि मग सगळे भिक्षू काय झाले, विभक्त झाले. त्यातले काही भिक्षू इकडे आले आणि काही भिक्षू जंगलात गेले. पण जेव्हा 12 वर्षानंतर दुष्काळ कमी झाला तेव्हा भारतातले भिक्षू तिथं गेले आणि श्रीलंकेचे भिक्षू तिथं आले. जेव्हा दोन्ही ग्रुप एकत्र झाले तेव्हा एक संगीती झाली आणि जेव्हा दोघांनी बी यांनी इकडून जेव्हा भगवान बुद्धाच्या वाणीचं संगायन केलं तेव्हा एकही शब्द तिच्यामध्ये बदललेला दिसला नाही, समान होता, सारखा होता. म्हणून त्रिपिटकामध्ये मिक्स झालेलं नाही. बाबासाहेब तिथं हजर होते, बाबासाहेब त्या संगीतीला हजर होते आणि पहिली एकमेव संगीती आहे की ज्या संगीतीमध्ये बाबासाहेब ग्रस्त असून सुद्धा त्यांना आमंत्रित केलं होतं. पहिल्या संगीतीमध्ये 500 अरंतच होते. अजातशत्रू राजा असून सुद्धा त्यांना बोलण्याची परमिशन नव्हती. दुसऱ्या संगीतीला काळ अशोक होते, त्यांना सुद्धा राजा असून बोलण्याची परमिशन नव्हती. तिसऱ्या संगीतीमध्ये सम्राट अशोक होते, पण ते राजा असून सुद्धा संगीतीमध्ये बोलण्याची परमिशन नव्हती. 4थ्या संगीतीमध्ये कनिष्क राजा होते, राजा असून सुद्धा त्यांना बोलण्याची परमिशन नव्हती. 5व्या संगीतीमध्ये सुद्धा राष्ट्राचे प्रमुख होते, आपण राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष म्हणतो ना, ते असून सुद्धा त्यांना बोलण्याची परमिशन नव्हती. 6व्या संगीतीत असं काय घडलं की सगळ्यांना बाबासाहेब ग्रस्त असून सुद्धा बोलवावं लागलं, आमंत्रित केलं बाबासाहेबाला. बाबासाहेब आमंत्रित होते आणि सविस्तर आणि बौद्ध धम्माच्या संदर्भामध्ये बाबासाहेबाचं सविस्तर, जसं इकडे काठमांडूला बुद्धावर कार्ल मार्क्स, तशा पद्धतीनं 6व्या संगीतीमध्ये बाबासाहेबाचं सविस्तर बौद्ध धम्मावर प्रवचन झालं, भाषण झालं. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, हे अरहंताच्या पवित्र चित्तातून लिपिबद्ध झालेलं जे त्रिपिटक आहे तिच्यामध्ये कुठेही काही भेसळ झालेली नाही आहे. ती आपल्या आकलन शक्तीच्या पलकड आहे, आपल्याला ते समजत नाही आहे. म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल कधी शंका, डाऊट येतात, पण डाऊट घेण्याचं काही कारण नाही आहे. म्हणून बाबासाहेब त्या कर्डकाला म्हणतात की हे कर्डक, तू जाऊन यांना सांग की ह्या 3 गोष्टी करू नका. म्हणून मध्ये त्या आमदाराने, त्या अमूल नावाच्या यांनी सुद्धा म्हटलं होतं की मम भार्या समर्पाय, मम भार्या समर्पाय. ते वाक्य लय गाजलं होतं. अनेक देशातल्या ब्राह्मणांनी त्याच्या विरोधामध्ये मोठं कारस्थान करून आंदोलन केले होते. पण बाबासाहेबांनी मनुस्मृतीच जाळला. यानं फक्त मनुस्मृतीमधलं ह्या कुंड्याच्या अध्यायामधलं एकच वाक्य म्हणलं फक्त, मम भार्या समर्पाय, म्हणजे माझी बायको तुला देऊन टाकतो. आणि तो मी म्हणतो स्वाहा स्वाहा, घेऊन टाकतो, असं त्याचा अर्थ आहे. हा लक्षात. हे येडे बाप बी, म्हणजे पहिलं बापाला पाणी टाकावं लागतंय, मग मायला टाकावं लागतंय, मग त्या पोरानं ते पाणी घ्यायचं आणि त्या नवरदेवानं खुद म्हणायचं. बघा, आता नवरदेवानं स्वतःच म्हणायचं की मम भार्या समर्पाय, म्हणजे माझी बायको घेऊन जाय. ऐक नाही, अवघडच काम आहे की नाही. आता जर आता मराठीत म्हणा बरं आपण समजा, तीच गाथा या देशातल्या पुरोहितामध्ये जर खऱ्या अर्थानं नैतिकता असेल, जर हिंमत असेल, तर ती सत्यनारायणामध्ये आणि लग्नाच्या टायमामध्ये जी गाथा म्हणतात ती मराठीत म्हणून दाखवा. मग इथला बहुजन वर्ग मान्य करतो का? त्या नवरदेवालाच म्हणायचं की तुझी बायको मला देऊन टाक. बघा, तुमचा अँटिना धरून फेकतात की नाही बाई, अँटिना धरून गरगरच फिरवतात, डायरेक्ट अँटिनाच उपसून जातो डायरेक्ट. कोण मान्य करेल की माझी बायको घेऊन जाय आणि ते उभं राहणार म्हणायचं हो आमची सून घेऊन जा. आहे का नाही? असं म्हणू शकतं का?
कोणी नाही म्हणू शकत, म्हणून येऊ दिलं नाही. पण काही काही लोकांनी संस्कृत शिकली आणि त्याच्या लक्षात आलं. आणि काही लोक मराठीचा बाऊ करत आहेत. ते म्हणतात नाही नाही, आपली मराठी भाषा लय महान आहे आणि आपले पोरं मराठी मीडियमला टाकले पाहिजे. आपण फसू नका बरं तिच्यात. आपले पोरं इंग्रजी माध्यमात टाका. इंग्रजी माध्यम, मराठी येते आपल्याला घरात बस झाली, खाण्यापिण्या बसण्यापुरती आली बस झाली. त्याचा काना मात्रा चुकला तर चुकला, काय फरक पडतोय? बापाला इकडे ये म्हणायच्याऐवजी इकडे येते का ग असं म्हणलं काय फरक पडतोय? काय फरक नाही पडत. येते बाप बरोबर येते ते. आलं तर आई आलं आहे का नाही. कितीतरी पोरं बापाला दादा म्हणतात, दादा म्हणतात की नाही. कितीतरी पोरं बापाला अण्णा म्हणतात, काही काही काका बी म्हणतात. कारण की सगळं घर काका म्हणते तर म्हणते काका. कोणी कोणी तर बापाला दाजी म्हणतात, कारण सगळे दाजी म्हणतात पाहिलं आम्ही. मग आता बाबाला दाजी म्हणल्यावर काय फरक पडतोय? ते बापाला माहिती मलाच म्हणते म्हणून हे आहे का नाही. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. कितीतरी माणसं आपल्या आईला बाई म्हणतात, कारण सगळे घरचे लोक बाई 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 म्हणतात म्हणून पोरं बाई म्हणतात, कोणी मावशी बी म्हणतात. म्हणून ही मराठी भाषा काय एवढी पाहिजे तेवढी डेव्हलप नाही. ज्यांना मराठी भाषाचा लय 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 पुळका आहे त्यांना म्हणाव, तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेले तर तुमचं काहीच चालणार नाही. मराठीत कोणाला समजत नाही. आणि तिथं जर गळ्यातलं 7 पीस मागायचे, कसे मागाव कसे मागाव आहे की नाही. अवघड समस्या. तिथं कसं म्हणा मराठी 7 पीस दे म्हणते. व्हॉट इज मिनिंग बाय 7 पीस? अरे गळ्यात असते ना ते, त्याला वाटायचं फाशी घ्यायची कोण रस्सी आणून द्यायचं ते, असं केलं तर. म्हणून मराठी भाषा काही एवढी डेव्हलप नाही. ही मराठी भाषेचे शब्द एवढे डेंजर आहेत, तुम्ही डिक्शनरी सापडणार नाही. एका बाईच्या घरी पाहुणे आले आणि पोराला म्हणे पळ आणि दूध घेऊन ये. पोरगं गेलं आणि दूध घेऊन तर आलं, पण तिथंच उभं आहे कोणासंग तरी बोलत. त्या मम्मीनं वाट पाहिली दराज्यात येऊन पाहिलं तर पोरगं तिथंच उभं. तर तिनं जोऱ्यात त्याला म्हणे ए लवकर मर ना. सांगा आता काय याचा अर्थ? धुंडा बरं डिक्शनरी तुम्हाला मरचा अर्थ काय सापडतोय? काय म्हणली ती? लवकर मर ना म्हणे. म्हणजे काय याचा अर्थ? म्हणजे लवकर ये. डिक्शनरीत भेटेल का हे मर म्हणजे ये आहे का? बरं एवढंच नाही, एका महिलाचं मी ऐकलं, तिचा नवरा शेतात कामाला होता आणि पोराकडे डबा दिला होता आणि ते घरातच लागले कपडे बदलायला. त्याच्या आईला आला राग आणि डबा द्यायला. अरे म्हणे अरे लवकर मर ना बापूपाशी म्हणे. बघा आता काय झालं. पहिल्यानं म्हणे लवकर मर म्हणजे ये, आणि आता काय म्हणतात लवकर जाय. संध्याकाळी असे बसले होते आणि एक पोरगं आईच्या मांडीजवळ येऊन घरात मिटिंग सुरू होती, तिथंच कुरकुर 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 करू लागलं. मम्मी मला झोप आली. तर म्हणे तिथं पलंगावर जाऊन मर ना. म्हणजे आता काय याचा अर्थ? पलंगावर जाऊन मर म्हणजे काय? आता झोप. बघा आहे का नाही. म्हणजे बघा, येण्याला बी मर, जायला बी मर, झोपायला बी मर. एक पोरगं त्या बाईनं बिचारीनं घरापुढंच बसवलं, घरापुढंच. ते अर्ध्या घंट्यापासून बसलं. ते काम करायचं सोडून दिलं आणि रेवगोट्यावरच बसलं. ती बाहेर आली, पाहिलं तर आज होती तसे का हार्मोनी पटापटा मरणार आहे. लवकर मर म्हणे. लवकर मर म्हणजे लवकर. आता बघा आहे का नाही अवघड शब्द. हा शब्द एवढा डेंजर आहे, हा कशाला बी लागतोय. आणि काय लोक म्हणून मराठीला डेव्हलप, काय ह्याची डेव्हलप आहे? काय दिसते काय? धुंडावर तुम्ही डिक्शनरी सापडत तुम्हाला हे शब्द तर कुठं? म्हणून माय मावल्यांना आपले पोरं इंग्रजी माध्यमात टाका. आजच्या क्षणी एवढाच धम्मोपदेश देतो आणि धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वजण सुखी हो.